तुमच्यासाठी मस्त प्रश्न आणलाय मी। घड्याळामध्ये 2 वाजले असताना आरशामध्ये किती वाजलेले दिसतील? आपण आरशातील प्रतिमा शिकलोय, बरोबर? आरशामध्ये काय बदल होतो? डावं उजवं बदल होतो। मीनाक्षी काय होतो? डावं आणि उजवं बदल होतो, बरोबर? मग प्रत्यक्षात या घड्याळात समजा 2 वाजलेत ह्या घड्याळात आणि त्याच्या समोर आरसा आहे भिंतीवर, मग याच्यामध्ये 2 वाजलेले असतील तर आरशामध्ये किती वाजलेले असतील हे तुम्हाला काढायचे। चला विचार करा। 12 7 डावं उजवं सांग संस्कार 10 बरोबर। बघा 2 असे वाजतात ना, इकडे काटा असतो आणि 12 वर मोठा काटा, तो तसाच इकडे बदलला। 10 वर लहान काटा आला, 12 वरचा 12 वर राहिला। आता हे झालं इमॅजिनेशन, तुम्ही कल्पना केली। आता प्रत्येकाचीच कल्पना बरोबर येईल असं नाही, प्रत्येकाच्या समोर घड्याळ येईल असं नाही। परीक्षेमध्ये जर असे प्रश्न आले तर त्याचं उत्तर कसं काढायचं? एकदम छान ट्रिक आहे बघा। घड्याळामध्ये 2 वाजले, बरोबर? काटा किती वर आहे? मोठा काटा 12 वर। मग त्या 12 मधून हे 2 वजा करायचे, किती आले? आलं का नाही उत्तर? छान आहे का नाही ट्रिक? बघा 12 वर मोठा काटा आहे, त्याच्यातून तुम्ही 2 वजा केले, तुमचं उत्तर किती आलं? 10। तसं जर 4 वाजलेले असतील, बघा विचार करा, 4 वाजलेले असतील, आरशात किती वाजलेले असतील? 8 बरोबर। 12 मधून 4 तुम्ही वजा केले, उत्तर आलं 8। छान। 7 वाजलेले असतील तर किती होतील? 5 वाजलेले दिसतील, बरोबर। 12 मधून 7 वजा करा, 5 उत्तर आलं। छान आहे का नाही ट्रिक? आवडली का? मग असं घड्याळावर प्रश्न आलं की गडबडून जायचं नाही। कुठली प्रतिमा काढायची आपल्याला? पाण्यातील नाही काढायची, आरशातील काढायची, त्यासाठी 12 तून वजा करायचे, उत्तर आलं। ठीक आहे, चला।